नमस्कार. मी इथे आज सुंदर अशी पोटली तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे आणि तेही घरी शिल्लक असलेल्या ब्लाऊज पीसमधून. इथं माझ्याकडं साडीतील ब्लाऊज पीस होता आणि अस्तर आहे आणि त्यासाठी लेस घेतलेली आहे आणि नॉट घेतलेले आहे. लेस घेतलेली आहे 20 इंचाची आणि नॉटसुद्धा घेतलेली आहे 18 इंचाची. तर इथं 2 घेतलेले आहेत 18-18 इंचाच्या लेस. तर 34 इंचाची लेस आहे. आता इथं आपण कपड्यावरती आधी माप टाकून घेऊया. इथं आधी मी पहिल्यांदा अस्तरचा कपडा घेतला आहे. इथं पोटलीची उंची घेणार आहे 9 इंच आणि आता पोटलीची रुंदी घ्यायची आहे 9.5 इंच घेणार आहे. तर आता इथं आपण व्यवस्थित आधी अस्तरच्या कपड्यावरती मार्किंग करून घ्यायचं. छान अशी इथं आपली पोटली तयार होणार आहे कमी कपड्यामध्ये. तर इथं आधी कटिंग करून घेते मी. इथं आता अस्तर कट झाल्यानंतर जो गोल्डनचा कपडा होता तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. हा जो ब्लाऊज पीस आहे तो साडीमधला पीस आहे, तर त्याला लेस होती ती आधी साईडला करून घेते मी. ती सुद्धा आपल्याला पुढे कशाला तर उपयोगाला येईल. ती आता साईडला उसवून घेतली मी आणि त्यानंतर यावरती अस्तरचा कपडा ठेवून द्यायचा आणि त्यानुसारच हे कट करून घ्यायचं. तर इथं गोल्डनचा कपडा आणि त्याचा अस्तरसुद्धा कट करून झालेला आहे. आता हे एकसारखं करून घ्यायचं. अस्तरचा कपडा त्यावरती ठेवायचा, एकसारखा असा व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि दोन्ही साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची. तर इथं मी शिलाई करून घेत आहे. सिंगल शिलाई करून घ्यायची आणि हे हातानं असं एका साईडला शिलाई केली की लगेच दुसऱ्या साईडला शिलाई करते वेळी हातानं असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून कपडा आपला असा गोळा होणार नाही आणि कुठं घडी पडणार नाही, चून वगैरे कुठं पडणार नाही. व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपली ही इथं पोटली तयार होणार. तर इथं दोन्ही साईडला मी शिलाई करून घेतली. आता इथं आपण कपडा सरळ करून घेऊया. कपडा सरळ केल्यानंतर आपल्याला आता इथं दोन्ही साईडला दाबटीप द्यायची आहे. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. तर आधी कपडा सरळ करून घेतला, आता इथं दाबटीप करून घेऊया. एका साईडला झाल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा दाबटीप करून घेतली. आता इथं मी मार्किंग करून घेते. जिथं आपल्याला नॉट लावायचे आहे तिथं मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या खाली अर्धा इंचावरती आणि त्याच्या खाली 2 इंचावरती. इथं 1 आणि 1.5 इंचावरती जे मार्किंग केले तिथं आपल्याला नॉट घालायचे आहे आणि 2 इंचावरती केले तिथं आपल्याला लेस लावायची आहे. आणि खालच्या साईडला सुद्धा मी 2 इंचाचं मार्किंग केलं आहे, तिथं सुद्धा आपल्याला लेस लावायची आहे. इथं मी व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलं, समजावं म्हणून मी पूर्ण असं चॉकनं करून घेतलेलं आहे. तर इथं पाहू शकता, इथं लेस लावून घेऊया. आता आधी आपण इथं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती आधी टीप लावून घेऊया जिथं आपल्याला नॉट लावायची आहे. तर पाहू शकता इथं मी दोन्ही साईडला दोन्ही बाजूला बरोबर टीप लावून घेतलेली आहे आणि आता त्याच्या खाली 2 इंचावरती लेस लावून घ्यायची. तर आता एका साईडला लेस लावलेली आहे, खालच्या साईडला 2 इंचावरती मार्किंग केलं होतं तिथं सुद्धा लेस लावून घ्यायची. तर लेस लावल्यानंतर खूपच छान दिसतंय, पाहू शकता. तर आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि आता या कपड्याच्या दोन्ही बाजू आपण एकत्र करून आता इथं शिलाई करून घ्यायची, म्हणजे असा राऊंड आकारमध्ये पोटलीमधचा त्याला आकार येईल. तर इथं आता सरळ करून दाखवते मी तुम्हाला. पाहू शकता या अशा आकारामध्ये आपला पोटलीचा आकार असा झालेला आहे. आता आपल्याला इथं त्याची खालची बाजू आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथं मी अस्तरचा कपडा घेतला आहे
आणि आता हे आपल्याला हा जो कपडा शिवून घेतला होता तो आपल्याला या कपड्यावरती ठेवून द्यायचा, अस्तरवरती व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि चॉकनं असं साईडनं असं मार्किंग करून घ्यायचं. व्यवस्थित मार्किंग केल्यानंतर गोलाकार असा भाग येतो, पाहू शकता. अजिबात कमी जास्त काही होत नाही. आता इथं अस्तरच्या कपड्याच्या खाली गोल्डनचा कपडा ठेवून देणार आहे, जेणेकरून दोन्ही कपडे आपल्याला कट करता येतील. तर इथं हे दोन्ही कपडे मी कट करून घेते. बघा, व्यवस्थित असं गोलाकारमध्ये मी हे कट करून घेतलं आहे. आता इथं आपण हे दोन्ही कपडे एकत्र करून शिलाई करून घ्यायची आपल्याला. इथं आता शिलाई करून झाल्यानंतर जी आपली पोटली होती ती आपण आता जिथं आपण नॉट घालणार आहोत त्याच्या खालच्या साईडला हा कपडा लावून घ्यायचा आहे. आधी आपण ही जी पोटली आहे ती आधी उलटी करून घेऊया. हे पाहू शकता, वरच्या साईडला नॉट लावायचे आहे तर खालच्या साईडला हा कपडा आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर मी इथं डबल शिलाई देणार आहे. तर असा गोलाकार भाग आपण असं हे शिलाई करून घ्यायची. इथं आता शिलाई करून झालेली आहे. तुम्हाला आता ही पोटली दाखवते. बघा, आता ही सरळ करते आधी. किती छान असा गोलाकार भाग असा झालेला आहे पोटलीचा, बघू शकता. आता इथं आपल्याला वरती नॉट लावायची आहे, तर मी इथं अगरबत्तीनं इथं होलं करून घेणार आहे, जेणेकरून कपड्याचं अजिबात असं धागे वगैरे काही निघत नाहीत आणि होलंसुद्धा खूप छान अशी गोल गोल अशी होलं पडतात. बघा, किती छान अशी होलं पडलेली आहेत. आता इथं मी सेफ्टी पिन घेणार आहे आणि त्यामध्ये नॉट घालणार आहे. जर तुम्हाला दोन्ही साईडला नॉट हवे असतील तर तुम्ही दुसऱ्या साईडला सुद्धा अशी होलं करून घेऊ शकता. तर मी एका साईडलाच होलं केलेले आहेत. तर इथं पाहू शकता नॉटसुद्धा घातलेले आहे आणि नॉटच्या खालच्या साईडला मी इथं लटकन लावणार आहे. तर घरीच होत्या लटकन म्हणून मी लावत आहे. लटकन लावल्यानंतर खूपच छान असा लुक येणार आहे त्या पोटलीला. तर आधी इथं पोटली व्यवस्थित असे नॉट लावून घेतल्या. उरलेला जो नॉटचा भाग होता तो कात्रीनं कट करून घेते. बघा, आता ही पोटली मस्त अशी पोटली आपली इथं तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही पोटली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.